स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा कंत्राटी शिक्षक भरती जी काही शासनाने सुरुवात केलेली आहे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. कंत्राटी भरतीचा जोर जो आहे तो सुरुवात झालेला आहे शासनाच्या माध्यमातून, आणि ती जे पहिली जी जाहिरात आहे आणि पहिले जे जॉईनिंग आहे हे सांगली जिल्हा परिषदच्या मार्फत सीओने काढलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टरची भरती सुरू असतानाच 2 वर्षापासून हे पवित्र पोर्टरची भरती सुरू आहे. पहिल्या यादीमध्ये 11,085 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. काही विद्यार्थी जॉईन पण झालेले आहेत. रयत शिक्षण संस्था सारखे जे विद्यार्थी म्हणजे जॉईनिंग झालेले जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी म्हणजे रयत शिक्षण संस्थांमध्ये निवड झालेले जे विद्यार्थी आहेत अजून त्यांना समुपदेशन झालेलं नाहीये, त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये. त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे ही माननीय उच्च न्यायालयाच्या अधीन आहे, म्हणजे प्रलंबित असल्यामुळे या सर्व गोष्टी व्हायच्या आहेत. नंतर दुसरी यादी जी लागली आहे कन्व्हर्टेड राऊंड मध्ये, त्याच्यात 3,185 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. आणि आता जो शेवटचा टप्पा आहे तो मुलाखतीच्या सोबत जो असणार आहे, म्हणजे मुलाखती सोबत, तर त्याकरताचा जो राऊंड आहे त्याची ती जी आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे. आणि ते जे जाहिराती आहेत, आपला जाहिराती अजूनही ऍड जर केल्या तर 10% जर जागा आहेत त्या 10%ची सुद्धा भरती या ठिकाणी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी होत असताना टेट धारक आहे, आपले टीईटी धारक जे विद्यार्थी आहे आणि जो काही 2 लाखाच्या वर विद्यार्थी टेट धारक होते, म्हणजे टेट परीक्षा पास होते किंवा टेट परीक्षा दिलेली होती, या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी आपल्याकडे असताना सुद्धा, डीएड बीएड धारक विद्यार्थी असताना सुद्धा शासनाने जो कंत्राटी पद्धतीचा जो काही जी आर काढलेला आहे किंवा शासनाने जो काही जिल्हा परिषदांना जो काही सांगितलेलं आहे की आपण या पद्धतीनं या पवित्र पोर्टलचे शिक्षक येतपर्यंत, एक अट आहे त्यामध्ये, शिक्षण भरतीतील पवित्र पोर्टल मधील शिक्षक जॉईन होतपर्यंत किंवा मुख्यमंत्री कौशल्य युवा जे कार्य आपली नवीन हे सुरू झालेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ लाडका भाऊ योजना ज्या आहे या मार्फत विद्यार्थ्यांना आपल्याला नियुक्ती देणे आहे. आणि तेव्हापर्यंत हे विद्यार्थी येतपर्यंत आपल्याला कंत्राटी शिक्षक भरती ठेवायची आहे आणि कंत्राटी शिक्षकांना नियुक्त ठेवायचं आहे. या संदर्भातील सांगलीमध्ये 26/7/2024 ला आदेश काढण्यात आलेला आहे सीओच्या माध्यमातून, आणि हे उपसचिवाच्या नुसार हे पत्र काढण्यात आले आहे. 7 जुलै 2023 नुसार हे पत्र आहे, म्हणजे त्याच्या शासन निर्णयानुसार. आणि हे जे भरती आहे किंवा हे कंत्राटी ज्या भरती आहेत, या कंत्राटी भरती करता शासकीय शाळा असो, प्रायव्हेट शाळा असो की इतर ज्या काही सेमी गव्हर्नमेंटच्या शाळा असो, नगरपालिका किंवा महानगरपालिका असो, या ठिकाणी जे शासकीय सेवेत जे काही शिक्षक होते या शिक्षकांना, म्हणजे जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहे, या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे. आणि हे जे आदेश आहे, हे ऑर्डर 262 शिक्षकांचे ऑर्डर जे आहे हे शासनाने काढलेले आहे, म्हणजे सांगली जिल्हा परिषदने काढलेले आहे. आणि त्यांना 5 दिवसामध्ये जॉईन व्हायला सुद्धा लावलेले आहेत. म्हणजे विचार करा का एकीकडे डीएड झालेले विद्यार्थी, टेट दिलेले विद्यार्थी, टीईटी पास असणारे विद्यार्थी एवढे सुशिक्षित बेरोजगार पडलेले असताना सुद्धा शासन यांना 20,000 रुपयामध्ये ठेवायला तयार आहे 6 ते 5 महिने, किंवा जेव्हापर्यंत पीओसी पोर्टल मधून विद्यार्थी येत नाहीत किंवा शिक्षक येत नाहीत. हा आपल्यावर अन्याय आहे. जे बेरोजगार विद्यार्थी आहे, कारण जे सेवानिवृत्त आहेत त्यांना जरी अनुभव असला किंवा इतर ज्या गोष्टी असल्या तरी आपल्याला 20,000 रुपये जर आपण 6 महिने किंवा 11 महिने जर काम करत असेल तरी तो आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी गरजेचं होतं. पण याचा विचार शासनाने अजूनपर्यंत केलेला नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यावर अन्याय आहे. बेरोजगार, जे सुशिक्षित बेरोजगार आहे, या सर्वांवर अन्याय आहे. शासनाने याच्यावरती विचार करायला पाहिजे. आपण सुद्धा याला जबाब विचारायला पाहिजे. आपण सुद्धा निवेदन आणि बाकी गोष्टी